श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. आजपासून आपल्याला स्वामी महाराजांच्या प्रगट दिनापर्यंत म्हणजेच 10 एप्रिल 2024 पर्यंत 11 दिवसांची सेवा करायची आहे. बघा, आपल्यातील बऱ्याच जणांनी सेवेला सुरुवात केली पण असेल, काहींनी 21 दिवसांच्या सेवेला सुरुवात केली असेल, त्यातही जसं जमेल तशी वेगवेगळी सेवेला सुरुवात केली असेल. जसं की श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप असेल, श्री स्वामी चरित्र सारामृताचे पठण सुरू केले असेल, त्याचप्रमाणे तारक मंत्राचे अनुष्ठान सुरू केले असेल, असे अनेक वेगवेगळ्या सेवा सुरू केल्या असतील. त्यात दत्त महाराजांच्या देखील सेवेला काहींनी सुरुवात केली असेल. तर मी आज 11 दिवसांची कुठली सेवा करायची ते मी सांगणार आहे. त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघा, सांसारिक अडचणी खूप असतात, पण त्यातून वेळ काढून काही अध्यात्म नक्की करावं. अध्यात्म आपल्याला मोक्ष द्यायचं काम करत असतं, पण त्याचबरोबर सांसारिक माणसाच्या आयुष्यात अनेक अडचणी येतात, कष्ट येतात. जो खरं सांगते, प्रामाणिक कष्ट करतो ना, त्याच्या आयुष्यात तर जास्त अडचणी येत असतात, पण त्यात त्याला देवाची साथ नक्कीच असते, आपल्या गुरूंची साथ असते व गुरूंचं पाठबळ मिळवण्यासाठी आपल्या गुरूंची सेवा होणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तर बघा, कितीही दिवस सेवा करू शकता तुम्ही. 11 दिवस करू शकता, 5 दिवस, 7 दिवस, जेवढी तुम्हाला शक्य आहे, जेवढी करता येईल तेवढे दिवस तुम्ही ही सेवा करायची आहे. आपल्याला महाराजांची सेवा करायची आहे. सर्वात मोठी स्वामींची कोणती सेवा असेल ना, तर ती आहे नामस्मरण. या कलियुगातील स्वामी नामस्मरण ही अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड नामस्मरण करायचं आहे. महाराजांची सेवा करताना अगदी मनापासून श्रद्धेने, विश्वासाने सेवा करा. त्यांच्या सेवेला अजिबात घाबरू नका. जेवढी जमेल तेवढी सेवा करा. कितीही अडचणी असू द्या, पण स्वामी सेवेला चुकू नका. कमीत कमी या दिवसात जेवढे शक्य होईल तेवढं अखंड नामस्मरण करा. बघा, नामस्मरण करायला वेळ, काळ किंवा जागेचे बंधन नाही. अगदी तुम्ही कुठेही कधीही नामस्मरण करू शकता. अगदी रस्त्याने चालता चालता देखील तुम्ही स्वामी नामस्मरण करू शकता. स्वामींचे नामस्मरण करा. ही सेवा सर्वात तुमच्या कितीही आयुष्यात अडचणी असू द्यात, सांसारिक असू द्यात, नाही तर अजून कोणत्याही अडचणी असू द्या, या सर्वांवर रामबाण उपाय म्हणजे आपल्या स्वामींचे नामस्मरण आहे. या स्वामी प्रगट दिनापर्यंत जेवढी जमेल तेवढी सेवा करा. स्वामींवर तुमचा खरंच विश्वास असेल ना, तर फक्त आणि फक्त नामस्मरण करा. तुमच्याकडे स्वामी महाराजांचा फोटो नसेल किंवा मूर्ती नसेल तरी काहीच हरकत नाही, तरी तुम्ही ही सेवा करू शकता. त्यांच्या सेवेला कोणतंच असं बंधन नाही किंवा नियम देखील नाही की नामस्मरण हे फोटोसमोर बसूनच करायचं आहे किंवा याच वेळेत करायचं आहे. अगदी घरातील काम करता करता तुम्ही ही सेवा करू शकता. बघा, मासिक धर्म आला असेल, सुतक असेल किंवा विटाळ जरी आला असेल, आजारी जरी असाल तरी स्वामी नामस्मरण करा. ही खूप महत्त्वाची सेवा आहे. फक्त महाराज मी जे काही काम करत आहे, मग तुम्ही कुठलंही काम करत असो, घरातील काम करत असो किंवा नोकरी करत असाल, तरी स्वामी सेवा हे नामस्मरण करत राहील व माझ्याकडून ही जमेल तशी सेवा करून घ्या, असं अगदी मनापासून तुम्ही ठरवलं ना, तर नक्की सेवा होणारच आणि महाराज करून घेणारच. शेवटी सगळे करता करविता हे महाराजच आहेत. त्यांना कोणाकडून किती सेवा करून घ्यायची हे त्यांनी आधीच ठरवलेलं असतं. या सेवा करताना स्वामी परीक्षा घेतात. अनेक परीक्षा घेतात, पण घाबरू नका. त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग पण तेच दाखवतात. त्यामुळे फक्त आपली स्वामी सेवा कायम राहिली पाहिजे. त्यांच्यावरची निष्ठा कायम राहिली पाहिजे. स्वामी एवढे काही देतात, त्याला तुम्ही विचारही केला नसेल एवढे ते देतील. तुम्हाला मागायची वेळ देखील येणार नाही. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते व दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा,
सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.